नमस्कार. आज सूर्या फार्मा प्रोड्युसर कंपनी आणि भारत रोहन ही कंपनी या दोन्ही कंपनीच्या माध्यमातून ड्रोन टेक्नॉलॉजीचं संदर्भामध्ये एक प्राथमिक मीटिंग शेतकऱ्यांसोबत घेण्यासाठी आम्ही इथं हयातनगर इथे आलेलो आहोत आणि आमचे मार्गदर्शक साखरे सर त्यांच्याशी मी संवाद साधला आणि ते आज गावाकडे येतो म्हटलं तुम्ही या आणि त्याच्यात योगायोगानं ते दिल्लीहून भारत रोहनचे सुद्धा प्रतिनिधी आले होते म्हणून आम्ही इथे आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आमच्या गुरुच्या समोर गुरुच्या सोबत बसून ही मीटिंग घेतलेली आहे. या मीटिंगमध्ये विषय असा आहे की ड्रोन टेक्नॉलॉजी ही जी आहे आपण ऐकतोय की ड्रोन टेक्नॉलॉजी फक्त फवारणीसाठी ड्रोन हा लोकांमध्ये कन्सेप्ट आहे, परंतु भारत रोहनचा जो ड्रोन आहे हा फवारणीचा तो वेगळा आहे, परंतु यांचा जो ड्रोन आहे तो हा पिकाचं टेक्नॉलॉजी जो म्हणतो आपण आर्टिफिशियल इंटेलिजंट हा जो मुद्दा आहे तर तो मुद्दा घेऊन स्कॅनिंग करणारा ड्रोन आहे. हा ड्रोन पिकाचं स्कॅनिंग करतो आणि जो काही एरिया आखून दिलेला आहे त्याच्यामधलं आणि त्या पिकाला कुठलं रोग पुढील 10-12 दिवसामध्ये येणार आहे, काय त्या पिकाची गरज आहे तर त्या हिशोबानं ती गरजपूर्ती सांगणार आहे. त्याच्यामुळं याच्यातून एक एकात्मिक कीट व्यवस्थापन पीक व्यवस्थापन या तंत्रज्ञानानं हे पीक येणार आहे आणि हे पीक या तंत्रज्ञानातून आल्यामुळं विषमुक्त असल्यामुळं या पिकाची खरेदी जी काय होणार आहे बाजारभावापेक्षा प्रीमियम देऊन खरेदी होणार आहे आणि भारत रोहन कंपनी ही हा माल पूर्ण घेणार आहे आणि हे जे पेमेंट आहे शेतकऱ्याला पेमेंटसुद्धा सुपर पेमेंट दिल्या जाणार आहे. शेतकऱ्याचं मध्यस्थाच्या माध्यमातून गेल्यामुळं जे होणारं नुकसान आहे होणारे खर्च आहेत हे टळून थेट शेतकऱ्याला 2 पैसे जास्त मिळणार आहेत आणि शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाचणार आहे, कमी होणार आहे. त्याच्यामुळं ह्या तंत्रज्ञानामध्ये आपण हे जे शेतकरी आहेत हयातनगरचे हे प्राथमिक स्वरूपामध्ये आपण घेतलेले आहेत. इथून पुढं यांच्या माध्यमातून एक चांगला ग्रुप करून या हयातनगर गावामध्ये एक जे काही जैवविविधता आपल्याला इथं आणता येईल, वेगवेगळी पिकं घेता येतील आणि ज्याला मार्केट आहे कंपनीच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सूर्या फार्मरच्या माध्यमातून काय करता येईल या संदर्भात मोठं काम करण्याचं आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं निश्चित केलेलं आहे. इथे आमचे वर्गमित्र पण आहेत. या सर्वांच्या साक्षीनं आज आपण इथं हनुमान मंदिरामध्ये ही मीटिंग घेतलेली आहे आणि इथून एक मोठं काम करण्यासाठी आपण सुरुवात करतोय आणि याच निमित्तानं जे काही आता इथं उपस्थित आहेत आमचे साखरे सर थोडंसं 2 मिनटं किंवा 1 मिनिट तुम्ही संपवलं. धन्यवाद प्रल्हाद बोरगडजी. सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे प्रल्हादराव बोरगड या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. हा आजचा जो मीटिंगचा योग आलेला आहे हयातनगरचा आराध्य दैवत ग्रामदैवत हनुमंत रायाच्या या दरबारामध्ये शाळेची मीटिंग या ठिकाणी होते आहे आणि भारत रोहन कंपनी म्हणजे भारत रोहन ॲग्रीमध्ये काम करणारी ही एक कंपनी आहे आणि आज जगामध्ये जी टेक्नॉलॉजी सगळीकडे विकसित होत आहे की आता जे आधुनिक तंत्रज्ञान आमच्या भारतामध्ये उपलब्ध आहे या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आज जगामध्ये जे भरमसाठ आपल्या भारतामध्ये जगामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या भारतामध्ये पेस्टिसाईड आणि फर्टिलायझर म्हणजे अतिरिक्त खताचा वापर आणि बिनकामाची औषधं याचा स्प्रे जो आपल्या शेतामध्ये होतो आहे त्याला कुठंतरी मर्यादा आली पाहिजे आणि खरंच आपल्याला कोणत्या कीटकनाशकाची गरज आहे आपल्या शेतामध्ये अशा प्रकारचं एक डायग्नोसिस करून म्हणजे यांच्यामार्फत आता त्याच्याकडे असं पाहायचं नाही आपण की ड्रोन आहे म्हणजे नुसतं ते फवारण्याच्याच कामाचं आहे तर ती कन्सेप्ट त्याच्यामध्ये नाही आहे की या भारत रोहन कंपनीच्या माध्यमातून शेतीमध्ये आपल्या म्हणजे माती परीक्षणापासून ते आपल्या शेतात जे आता सध्या उभा असलेलं पीक आहे आता उदाहरणार्थ आपल्या शेतामध्ये कोणती पिकं उभी आहेत सोयाबीन आहे हळद आहे ऊस आहे आपल्याकडे ही जी जैवविविधता आहे वेगवेगळ्या प्रकारचे पिकं आपल्या परिसरामध्ये आहे मग या पिकावर कोणत्या प्रकारचा रोग आहे आता समजा सोयाबीन आहे सोयाबीनला आपण बघितलं की मागच्या आठवड्यामध्ये पिवळे पानं पडत होती मोजॅकसारखा आजार येतो की काय अशी आपल्याला भीती वाटत होती
मग त्याच्यासाठी मग अनेक शेतकऱ्यांनी विषारी औषधाचं ड्रिचिंग केलं, त्याचबरोबर काही फंगीसाईड त्याच्यावरती फवारले जे की ज्याची काही आवश्यकता नव्हती. जो मूळ आजार एकीकडे राहतो आणि आपण दुसरंच काहीतरी करत बसतो. मग या भारत रोहन या एजन्सीच्या माध्यमातून, या कंपनीच्या माध्यमातून त्यांच्या ड्रोनवरती एक वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सॉर त्यांनी बसवलेले आणि आपलं जे क्षेत्र असेल त्याचे जिओ टॅगिंग करून या ड्रोनच्या माध्यमातून आपल्या शेतामध्ये कोणत्या प्रकारचा रोग सध्या या कीटकाचा पसरलेला आहे, कोणता रोग आलेला आहे थोडक्यात, आणि त्याला कोणत्या औषधाची गरज आहे आणि कोणत्या बाजूनं तो आजार पुढे पुढे सरकतो आहे, एवढं सूक्ष्म नियोजन त्या ड्रोनमध्ये करण्यात आलेले. तशा प्रकारचे सेन्सॉर त्याच्यावरती बसवलेले आहेत. आणि जेव्हा आपण त्यांचे सभासद होतो, त्यांचं एक ऑनलाईन सगळं हे काम चालतं. त्याचं एक ॲप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपला आपण जॉईन झाल्यानंतर आपला जो काही प्रश्न आहे तो प्रश्न मांडल्याबरोबर आपल्याला आपल्या शेतामध्ये कोणत्या बाबीची गरज आहे ही गरज आपल्याला या भारत रोहन कंपनीच्या माध्यमातून ते आपल्याला समजणार आहे. आणि परफेक्टली आपण काय करायचं, नेमकं कोणतं औषध फवारायचं आहे, कोणतं फर्टिलायझर देण्याची गरज आहे, मग बायो दिलं तर काय होईल, रासायनिक दिलं तर काय होईल, आणि याच्यातून जे निघणारं उत्पन्न आहे, जसं की आता त्यांचा फोकस याच्यावरती आहे की रेसिड्यू फ्री म्हणजे विषमुक्तता त्या आलेल्या उत्पन्नामधून कशी राहील. कारण आज जगामध्ये जर आपली तूर बाहेर एक्सपोर्ट करायची आहे, हरभरा एक्सपोर्ट करायचा आहे, किंवा मेट्रो सिटीमध्ये जे हाय प्रोफाईल लोक आहेत त्यांना आज विषमुक्त अन्नाची गरज आहे, विषमुक्त टरबुजाची गरज आहे, विषमुक्त मिरचीची गरज आहे, विषमुक्त सगळ्या टमाट्याची गरज आहे, विषमुक्त वांग्याची गरज आहे. मग ही गरज जर आपल्याला त्याची पूर्तता करायची असेल आणि भारत रोहन कंपनी आपल्याला त्याच्यामध्ये जर सपोर्ट करत असेल तर नक्कीच त्यांच्या माध्यमातून याची विक्री व्यवस्थापन करण्याचा त्यांचा सुद्धा संकल्प आहे. आणि मग जर आपण समजा त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊ किंवा जे ट्रेस करणारे, आता AI तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे की ते AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे की आपल्या शेतामध्ये आपण काय केलं पाहिजे. म्हणजे काही 15 दिवस अगोदरच आपल्याला त्याची चाहूल लागणार आहे की आपल्याला हे भविष्यात करावं लागणार. आणि हे करत असताना आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये, म्हणजे जास्तीत जास्त खर्च नाही, जेवढा खर्च वाढेल तेवढं आपलं उत्पन्न कमी होईल. आपल्याला उत्पादन वाढवायचं पिकाचं आणि उत्पादन वाढ करून उत्पन्न वाढवायचं, म्हणजे आपल्याला नेट प्रॉफिट जे म्हणतो आपण, म्हणजे त्याच्यावर होणारा जो खर्च आहे त्या पिकाच्या व्यवस्थापनासाठी तो खर्च कमी करून आपला जो मुनाफा आहे, प्रॉफिट म्हणतो आपण नेट प्रॉफिट, हे नेट प्रॉफिट कसं वाढवता येईल यासाठी या स्मार्ट टेक्नॉलॉजीचा, या स्मार्ट ड्रोनचा, हा नुसता स्प्रे करणारा ड्रोन नाही तर हा ड्रोन स्मार्ट ड्रोन आहे. म्हणजे आमच्या शेतामध्ये कोणकोणत्या गोष्टीची कमतरता आहे, डिफिशियन्सी आहे, ती ओळखून पुढं त्याच्यावरती आपण काय केलं पाहिजे. जसं की आता एखाद्या व्यक्तीला आजार झाल्यानंतर कोणता आजार झालेला आहे याचं डायग्नोसिस करावं लागतं, त्याच्यासाठी मग एक्सरे करावा लागतो, रक्ताच्या चाचण्या कराव्या लागतात, तशा MRI करावा लागतो, CT स्कॅन करावा लागतो, त्याच्यातून आपल्याला कळतं की आजार कोणता झाला. तर तशा प्रकारे या ड्रोनमध्ये तशा प्रकारची जिओ टॅगिंग करून आपल्या त्या प्रणालीच्या माध्यमातून जेव्हा तो ड्रोन आपल्या शेतावरून फिरेल त्यावेळेस त्याच्यावर लावलेले सेन्सॉर हे त्या शेतामध्ये कशाची गरज आहे, कोणत्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे हे त्यांना कळणार आहे या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून. आणि त्याच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आणि त्यांचं जे मार्गदर्शन असणार आहे की ते मार्गदर्शन असं असणार आहे की विनाकारण औषधाचा वापर, विनाकारण फर्टिलायझरचा वापर, अशा प्रकारचं त्यांचं टेक्निक नाही आहे. तर आपलं जे समजा सोयाबीन पाहिजे तर सोयाबीनला विषमुक्त सोयाबीनला मागणी, विषमुक्त गव्हाला मागणी, विषमुक्त तुरीला मागणी, विषमुक्त हरभऱ्याला मागणी. मग ही विषमुक्त अन्नधान्य आपल्या शेतामध्ये तयार झालेलं, त्याच्यासाठी ते काय करणार आहेत मग की त्याच्यासाठी वेगळं ग्राहक ते आपल्याला शोधून देणार, त्यांच्या मार्फत ती खरेदी होणार. त्याच्यासाठी कोरिलेटेड म्हणून सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनी जी की तेलगाव येथे ऑलरेडी त्याच्यामध्ये काम करते, की ज्या कंपनीच्या माध्यमातून हळद बांगलादेशला एक्सपोर्ट झालेली आहे, विविध देशामध्ये सुद्धा जाते. आणि मी सुद्धा यापूर्वी पाठवलेली आहे 2006, 7, 8, 9मध्ये मी सुद्धा एक्सपोर्ट केलेली आहे हळद. परंतु कोणती एक्सपोर्ट झाली हळद की ज्याच्यामध्ये विष नाही, ज्याच्यामध्ये फर्टिलायझर नाही,
त्याची जी तपासणी असते प्रयोगशाळेमध्ये, त्या तपासणीमध्ये जर आपण यशस्वी झालो तर आपल्याला एक्स्ट्रा प्रीमियम मिळतो. आम्ही त्यावेळेस जर इकडे 4,000 त्यावेळेस हळदीला भाव होता मार्केटमध्ये, आणि मी ती 5,500 रुपयाने विकली एका अमेरिकेच्या कंपनीला, म्हणजे मला क्विंटलला 1,500 त्यावेळेस फायदा झाला होता. असं जर आपण या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांचे छोटे छोटे ग्रुप केले आणि त्याच्या माध्यमातून जर आम्ही असे जे युवा शेतकरी आहेत आजकाल, आता आमचा हा इथं अनिल आहे, आता शेतीच्या नादी लागलेला आहे, आमचे प्राध्यापक सोमनाथ राऊत आहे, ही जी सगळी मंडळी या ठिकाणी दिसते, यांनी जर पुढे होऊन शेतीची ग्रुप बनवून अशा पद्धतीनं जगाला काय लागतं, मग आता समजा दिल्लीला, मुंबईला, कलकत्त्याला मिरची लागते उदाहरणार्थ, मग ती मिरची रेसिड्यू फ्री कशी होईल हे तंत्रज्ञान भारत रोहन कंपनी पुरवेल. रेसिड्यू फ्री समजा त्यांना गहू लागतो, मग तो कसा पिकवायचा, मग ते ड्रोननं त्याचं माती परीक्षण सुद्धा होईल प्रत्यक्षात. त्याच्यानंतर ड्रोन इथं येऊन त्या गव्हावर काय आपण स्प्रे केला पाहिजे, कोणतं फर्टिलायझर त्याला देण्याची गरज आहे, एवढी सूक्ष्म माहिती या ठिकाणी ती सांगितली जाईल यांच्या मार्फत. आणि जे रेसिड्यू फ्री झालेलं जे काही उत्पादन असेल, जे की आपण ग्रुपनं ठरवून ते विकत घेण्यासाठी तयार आहे, तर त्याला एक्स्ट्रा प्रीमियम, म्हणजे जर मार्केट रेटपेक्षा, म्हणजे आता सोयाबीनला समजा मार्केटमध्ये आता सध्या 43 रुपये भाव, आणि ते जर आपल्याला 45 देत असतील तर आपल्याला काय हरकत आहे असं वाढून घ्यायला, म्हणजे याच्यामधून आपल्याला एक वेगळं बेनिफिट मिळणार आहे. म्हणून मी या आजच्या गुरुपौर्णिमेच्या आजच्या या मिटिंगच्या माध्यमातून आपणा सर्वांना एक नम्र विनंती करेल की आमच्या या परिसरामध्ये, पंचक्रोशीमध्ये, हयातनगरीमध्ये, आजूबाजूच्या परिसरामध्ये जे कोणी हा व्हिडिओ पाहतील त्या सगळ्या तरुण मित्रांना मी विनंती करेन की आज तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे, आणि जगामध्ये कशाची गरज आहे, भारतामध्ये कशाची गरज आहे, कोणतं अन्नधान्य आम्ही पिकवलं पाहिजे, मिरचीसाठी कोणतं मार्केट आहे, मग त्या ग्रुप शेती करून आम्ही या अशा प्रकारच्या ज्या एजन्सीज आहेत, या एजन्सीच्या माध्यमातून जर आपण अशा चांगल्या पद्धतीनं जर हे काम केलं तर निश्चितच आमच्या तरुणांना एक चांगलं काम मिळेल. आणि जसं की आता आमचा सुद्धा एक करवंद ग्रुप आहे, करवंद ग्रुपच्या माध्यमातून आम्ही 400 टन माल आता वेगवेगळ्या कंपन्यांना पोहोचवणार आहेत, एक्सपोर्ट करणार आहेत. तसं तुम्ही कशावरही काम करा ना, जसं की आता याचं सोयाबीनला प्रीमियम देणार आहे भारत रोहन कंपनी, मग हे म्हटलं आम्हाला हळद पाहिजे रेसिड्यू फ्री, तर हळदीवरती काम करतील. ते म्हटले नाही आता आम्हाला हळदीबरोबरच आता काही भाजीपाला पाहिजे, भाजीपाल्यामध्ये आम्हाला मिरची पाहिजे, मग मिरची कशी लागेल, आता ट्रक पाठवायचा आहे, एखादा शेतकरी ट्रकभर मिरची तयार करू शकेल का, नाही, मग त्याच्यासाठी आम्हाला एक 5-25 तरुणांचा एक ग्रुप करावा लागेल. मग ते करण्यासाठी मग ते तंत्रज्ञान पुरवतील की कशा पद्धतीनं केली पाहिजे, मग त्याच्यावर मावा येऊ नये, पोपडा येऊ नये मिरचीवर, त्याच्यासाठी कोणतं व्यवस्थापन करावं लागेल. अशा प्रकारच्या ज्या काही टेक्नॉलॉजी आज उपलब्ध आहे ते सगळं डायग्नोसिस करून ते आपल्याला मार्गदर्शन करतील, आणि झालेला जो माल आहे त्याच्यासाठी ते मार्केट उपलब्ध करून देतील. अशा पद्धतीनं जर काम केलं तर निश्चितपणे आमच्या तरुण शेतकऱ्यांना याच्यामधून बराचसा फायदा होईल. आज जे पारंपरिक आपण करून पाहतोय, सोयाबीन जर घेतलं तर 4 ते 5 हजाराच्या वरी आपल्याला त्याच्यात मुनाफा मिळत नाही, निसर्ग असा करतोय. मग या निसर्गावर मात करायची असेल तर त्याला एकच पर्याय आहे की तरुणांनी ग्रुपच्या माध्यमातून समोर येणं आणि एखादं पीक ठरवून त्याच्यावरती चांगलं काम करणं. जगाला काय पाहिजे, आता विषमुक्त वांगे पाहिजे, वांगे लागतात विषमुक्त, मग वांगे विषमुक्त कसे तयार करायचे याचं तंत्रज्ञान कंपनी पुरवेल, आणि अशा पद्धतीनं मार्केटसुद्धा उपलब्ध होईल. आज जगामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत, फक्त आम्ही ते एकत्र येऊन करण्याची गरज आहे. कोणी एकट्यानं करण्याचा प्रयत्न केला, समजा एखाद्या आमच्या अनिलनं केला प्रयोग की चला आपण 1 एकरभर वांगे लावू, एकरामध्ये एका दिवशी किती वांगे निघणार आहे, 4 डाली निघते, मग ते 4 डाली कुठं मुंबईला पाठवू शकतो का, नाही पाठवत. ते जर आमचं एक वाहन जर पूर्ण भरलं तर आपण मुंबईला नाही दिल्लीला पाठवू शकतो. तर अशा पद्धतीनं आम्ही ग्रुपला जर हे चांगलं काम केलं तर नक्की त्याचा फायदा होणार आहे. बोलायसारख्या खूप गोष्टी आहेत, परंतु मी या ठिकाणी थांबतो. आणि भारत रोहन कंपनी आणि सूर्या फार्मर्स यांनी येऊन मला खूप जे मोठेपणा दिलं या ठिकाणी, त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि आपण सर्वजणांनी याच्यातून काहीतरी बोध घ्यावा आणि चांगल्या गोष्टीकडे वळावं, एवढीच या पंचक्रोशीमधल्या सर्व आमच्या तरुण शेतकऱ्यांना, मी तरुण याच्यासाठी म्हणतो की आज तरुणांना हा देश सांभाळायचा आहे, तरुणांना ही शेती सांभाळायची, तरुणांना या शेतीचं आरोग्य सांभाळायचे, तरुणांना वृक्षारोपण करून किंवा या शेतामध्ये चांगल्या पद्धतीनं पिकं घेऊन या भारताला गतवैभव प्राप्त करून द्यायचे. यासाठीच मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण ग्रुपनं या, सूर्या फार्मर्स असेल किंवा मग
भारत रोहन कंपनी असेल यासोबत जोडून आपला कसा फायदा करून घेता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करा. ठीक आहे, सर्वांना पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. अभी सौरभ जी और शुभ्रा जी दो प्रतिनिधि आए हैं और यहाँ उनका जो काम देखने वाले हमारे विजय सातपुते जी जो बसमत से, तो मैं एक कंपनी के माध्यम से आप तक जो संदेश पहुंचाना है इसके लिए मैं सौरभ जी से विनती करता हूँ. सौरभ जी, जो भारत रोहन कंपनी है, भारत रोहन कंपनी क्या स्ट्रेटजी और क्या करना चाहती है, इसलिए ये हो रहा है, इसके बारे में थोड़ा सा जानकारी दीजिए. जी नमस्कार, मेरा नाम सौरभ चौधरी है और मैं भारत रोहन में एज ए सीनियर बिजनेस एसोसिएट काम कर रहा हूँ. यहाँ सूर्या फार्मा प्रोड्यूसर कंपनी के साथ हमने यहाँ पे टाई अप किया है. इनके साथ हमने अभी काम करने वाले हैं. इनका जो फार्मा प्रोड्यूसर कंपनी है ये मेनली टर्मरिक में और सोयाबीन में ये काम कर रही है और इनके बहुत अच्छे खासे फार्मा बेस है. तो इनके साथ टाई अप करने का हम लोग का मेन उद्देश्य हम इनको अभी यही बताए. अभी इन्होंने भी बताया आपको कि जानकारी की कैसे ये लोग फार्मा प्रोड्यूस कर रहे हैं और हमारे ड्रोन टेक्नोलॉजी के बारे में. तो ड्रोन टेक्नोलॉजी के माध्यम से हम किसानों को जो बीमारियां होती हैं उनके फसलों में, उनकी जानकारी उनको समय से पूर्व देते हैं. अर्ली फॉरकास्टिंग ऑफ द डिजीजेस, ये हमारा मेन उद्देश्य रहता है, ताकि किसानों को उनको बीमारी लगने से पहले ही उनको अवगत हो जाए कि उनके खेतों में कौन सी बीमारी लगने की संभावनाएं हैं. तो अगर वो चीज़ उनको समय से पहले ही पता चल जाए तो उसका वो जल्दी ही सल्यूशन निकाल सकते हैं और उनका जो केमिकल का लागत है वो कम हो सकता है. क्योंकि शुरुआत में अगर वो इन्फेस्टेशन अगर कम हो, उसी टाइम पे अगर उसका वो दवाई छिड़का दें तो क्या है, उससे उनका जो कंट्रोल है पेस्ट पे वो अच्छा रहेगा. और हालांकि हम शुरुआत से लेकर के बुआई से लेकर के कटाई तक हम किसान के साथ जुड़े हुए हैं और नान की कटाई तक हम उनके जो प्रोड्यूस होते हैं उनका जो आउटपुट निकलता है उसको भी हम भारत रोहन कंपनी प्रोक्योर करेगी उनसे, ताकि उनको एक अच्छा मूल्य मिल सके. और हम लोगों का पूरा कोशिश है कि फार्मर को IPM जो कि इंटीग्रेटेड पेस्ट मैनेजमेंट है उसका प्रमोशन करवाएं, ताकि वो उसका सही से वो इस्तेमाल करें केमिकल के बिना और ज़्यादा बायो प्रोडक्ट का यूज़ करें. रेसिड्यू फ्री मेन इनका हमारा टारगेट है कि वो प्रोडक्ट्स रेसिड्यू फ्री रहे और इनको एक बाज़ार में अच्छा मूल्य दिला पाए. हमारी यही कोशिश है इनके साथ जुड़ने का और हम आशा करते हैं हमारे साथ और भी किसान जुड़ते रहे समय के साथ. और ये सूर्या फार्मा प्रोड्यूसर के साथ हम अभी जुड़े हुए हैं, इनके साथ जुड़ते रहें और हम आशा करते हैं हम काम बहुत अच्छे से करें. धन्यवाद. इथे जे काही सर्व आलेले आहेत सर्वांनाच एकदा परत गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आणि इथून पुढं आपला जो उपक्रम आहे चांगला यशस्वीपणे राबवण्यासाठी सहकार्य कराल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.